दिला जाणार आहे आयोजकांचा आणि या स्पर्धेचा अंतिम निर्णय. तर या 12 खेळाडू दोन्ही टीमचे जशी मॅचला होईल सुरुवात दोन्ही टीमचं करूया. विश ऑल द बेस्ट. अगदीच पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती अगदीच चेंडूला धाडले सीमारेषे पलीकडं 4 धावांसाठी चौकार. सेकंड हाफची दुसरी मॅच वेळेस आपण पाहतोय एकीकडे टीम पाहतोय मुंडेवाडी त्यांना फाईट करताना जर विचार केला तर बीड प्रथमतः टॉस जिंकला. मुंडेवाडी टीमनं फाईट करण्याचा निर्णय स्वीकारला आणि इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी अर्थात आमंत्रित केलं टीम. अगदीच आपण पाहतोय ना की बीड संघाला पहिला बॉल आपण पाहतोय 3-3 षटकांच्या मॅचेस. फर्स्ट राऊंड आपण पाहतोय 5 ओव्हरचा खेळवला गेला. सेकंड राऊंड अगदी 3-3 षटकांचा या ठिकाणी आपण पाहतोय. अतिशय चांगली स्पर्धा एक चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहू शकाल. एक चांगला खेळ मैदानच्या आतमध्ये दोन टीमच्या माध्यमातून दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी चांगला फटका वाडीस लॉंगॉफमध्ये फटका फसला. चेंडू हवे झेलची संधी यास वाडक्या ज्या विकेटची तळाश होती ती विकेट्स मात्र या ठिकाणी प्राप्त केल्या मुंडेवाडी टीमचा हा गोलंदाज. अगदीच आपण पाहतोय सुनीलनं पहिल्या चेंडूवरती डीपच्या दिशेने चौकार जरूर केला आणि दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर विकेट देखील या ठिकाणी प्राप्त केल्या. एकंदरीत 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या जोडल्या ते 4 धावा. रितेशच्या पारीचा मात्र इथे होईल अंत. बॅक टू द डगआउट. अगदीच खऱ्या अर्थानं यावेळेस चांगला झेल या ठिकाणी टिपला वाडीस लॉंगॉफमध्ये. 38 सर्कलच्या बाहेर जर का विचार केला ना तर चांगले शतरक्षण 2 प्लेयर 38 सर्कलच्या बाहेर. एक वाडीस लॉंगॉफ एक वाडीस लॉंगॉनला विकेट किपर. त्याच्यानंतर आपण पाहतोय शॉर्ट स्कोअर लेग. अगदीच आपण पाहतोय ना की फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप आणि शॉर्ट मिडापला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक शिली मिडापला एक क्षेत्ररक्षक पाहतोय. शिली मिडांमध्ये एक क्षेत्ररक्षक नंतर शॉर्ट मिडानला एक क्षेत्ररक्षक. अतिशय चांगली क्षेत्ररक्षणाची रचना आणि स्वतः गोलंदाज बॉलिंग मार्कवरती मात्र सज्ज झाले आमचे ऑफिशियल. अगदीच सुनील मुकणे सर मॅन फ्रॉम चिचकांबलाने त्यांच्या समेत आपण पाहतोय. दुसरे ऑफिशियल जर आपण विचार केला तर अगदीच कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे मान्यताप्राप्त पंच आपण पाहतोय मंगेश जाधव मॅन फ्रॉम दैवली. अगदीच जर का विचार केला ना तर एक चांगले दोन्ही पंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये. आपण या ठिकाणी पाहतोय गोलंदाजीतून तयार. मिसअंडरस्टँडिंग रनअपमध्ये थोडीशी चुकी गलती या ठिकाणी पाहायला मिळतं. बॅकअप थोडासा चुकतोय आणि जर आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये एक चांगली जर विचार केला ना तर KTC लाईव्हच्या माध्यमातून एक चांगली क्वालिटी विथ क्लिअरिटी चॅनलची आपल्याला पाहायला मिळतं. सकाळच्या सत्रामध्ये थोडासा टेक्निकल इश्यू थोडासा आपल्याला पाहायला मिळाला होता परंतु तत्काळ तो देखील दुरुस्त केला गेला आणि त्याच्यानंतर एक सुरलीत या ठिकाणी वाहिनी चालू केली गेली. आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदीच शॉर्ट ऑफ द लेन केली होती. चेंडूवरती आक्रमण चढवायचं होतं पण चेंडू अगदी गोलंदाज जर पाहिलं ना तर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. अगदी पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्याच्यानंतर मात्र शांत ठेवलं गेलं. काय जबरदस्त गोलंदाजी कमबॅक जो काही कमबॅक करत होतो तो कमबॅक मात्र आपण पाहिला. तिसऱ्या चेंडूवरती देखील आपण पाहिला डॉट बॉलची इथून झाली सांगता. दोन्ही टीम अतिशय चांगला संघर्ष करताना मैदानच्या आतमध्ये महत्त्वाच्या मॅचेस इथे वारंवार जोरदार फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाज जर काय विचार केला तर सलामीसाठी फलंदाज हार्दिक आणि त्याला साथ देत असताना यावेळेस आपण पाहतोय इनाट क्रमांक 3 वरती माधव. यावेळेस आपण पाहतोय अगदी स्ट्राईकसाठी 2 चेंडू लगातार डॉट केला. हार्दिक मात्र सलामीला आला परंतु त्याला अद्याप स्ट्राईक मिळाली नाही. एकंदरीत इथे चांगला खेळ मैदानच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहू शकाल. वारंवार बॉलिंग मार्कवरती थोडीशी गपलत पाहायला मिळते. सेकंड राऊंडचा हा दुसरा सामना इथून आपण पाहू शकाल. एकीकडे आपण पाहतोय टीम मुंडेवाडी आणि त्यांना फाईट करताना बीड. प्रथमतः त्यांच्या वाटेला टॉस हरल्यानंतर त्यांच्या वाटेला ते मात्र बॅटिंग परंतु बॅटिंग करताना जास्तीत जास्त धाब्यांचा एक टार्गेट इथे उभारण्याचा एक प्रयत्न करायचा आहे टीम जर विचार केला ना तर बीड संघाला. गोलंदाज तयार. ब्लॉक होलमध्ये चेंडू स्टेट ड्राईव्ह खेळलाय शेफ फटका
नो मॅन झोनला चेंडू निघून चाललाय सीमारेषे पलीकडं. रन्स मिळतील 4. हा येतोय संघर्षातून निर्माण केलेला संघर्षमय चौकार. अगदी संघर्ष करत होता खऱ्या अर्थानं जर आपण पाहिला बीड संघ. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्याच्यानंतर विकेट्स आले, त्याच्यानंतर डॉट लगातार 2 बॉल डॉट आल्या आणि त्याच्यानंतर आलेला हा चौकार आपण पाहिला तर एकंदरीत स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. पॉवर प्लेच्या षटकातील 5 बॉलमध्ये आतापर्यंत धावफलकावर धावसंख्या जोडल्या जात आहेत त्या मात्र 8 धावा. पहा आमचे आयोजक नागेश उगडा किती मेहनत घेत आहेत, खूप मेहनत घेत आहेत. अगदी जर बॅट घ्या, अगदी जर का बॉल तर आलेल्या तमाम खेळाडूंचं प्रेक्षकांचं उपस्थित तमाम मान्यवरांचं अगदीच भरपूर प्रेक्षक वर्ग आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहतोय ना त्या सामन्यात एन्जॉय करत असताना आपण पाहतोय. मैत्री ग्रुप आयोजित पलदरी पंचायत चषक 2026 स्पर्धा अगदीच आदिवासी खेळाडूंसाठी एक चांगली स्पर्धा आहे. स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 1,00,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय पारितोषिक 30,000, चतुर्थ पंचम आणि 6वं पारितोषिक 25,000 आणि ए बी गटासाठी 1 बाईक, सी डी गटासाठी 1 बाईक आणि ई एफ गटासाठी 1 बाईक म्हणजे 3 बाईक या ठिकाणी मालिकावीर या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना तर शिरीसाठी 3 बाईक आहेत. अगदी जर विचार केला तर अतिशय चांगलंच आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय. मैत्री ग्रुप आयोजित पलदरी पंचायत चषक 2026 पर्व पहिली स्पर्धा. चला ऑफिशियल जास्त वेळ नकोया, अगदी स्पर्धेला इथून आपण करायची सुरुवात. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार झाला अगदी सुनील. वारंवार या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना तर या ठिकाणी रनिंगमध्ये गफलत होत असताना आपण पाहतोय. चला जास्तीचा वेळ नको आहे, 15 मिनिटाचा अवधी आहे तुम्हाला. 15 मिनिटाच्या अवधीमध्ये 3 षटकं तुम्हाला इथून कंप्लीट करायचे आहेत. सातत्याने या ठिकाणी थोडंसं जर का पाहिलं ना तर इथे वारंवार मिसअंडरस्टँडिंग होत असताना गोलंदाजाकडनं आपण पाहतोय. अगदी जशाच तसे उत्तर जे प्रत्युत्तर गोलंदाजाने दिलं त्याला जशाच तसं उत्तर अगदीच या ठिकाणी देत असताना जर आपण पाहिलं माधव यावेळी चांगला फटका लावून ती कार्पेटने या ठिकाणी खेळून काढलाय. चेंडू जाईल शॉट मिडॉनमध्ये. जर का आपण पाहिले ना शॉट मिड विकेटमध्ये जर का आपण पाहिलं ना तर यावेळेस चेंडूला ट्रॅव्हल केला, सिंगल जरूर आली. ओव्हर क्रमांक 1 संपलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तब्बल 9 अंकावरती. खूप चांगली स्पर्धा, एक मोठं आयोजन, मोठं नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय. जे स्वप्न पाहिलं होतं तमाम आयोजकांनी घेतलेली मेहनत जर का आपण विचारलं ना तर स्वप्न पाहिलं होतं खऱ्या अर्थाने इथे आणि ते स्वप्न खऱ्या अर्थाने या ठिकाणी साक्षात आपल्याला इथून पाहायला मिळतं. एकंदरीत जर विचार केला ना तर स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या त्या मात्र 9 धावा. ओव्हर क्रमांक 1 देखील संपलाय आणि धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत त्या मात्र 9 धावा. चांगला सामना, चांगले मॅच, चांगली लढत या ठिकाणी आपण पाहू शकाल. गोलंदाज इथून ते यावेळेस झेलची संधी आणि यास वाट कॅच, विकेटचं पतन, विकेटचं पतन. काही जबरदस्त एफर्ट, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगला एफर्ट या ठिकाणी आपल्या टीमसाठी देत असताना 100% कमेंटमेंट या ठिकाणी देत असताना खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर या क्षेत्ररक्षक आपण पाहतो डिपला एक चांगल्या क्षेत्ररक्षणाची होरचना या ठिकाणी आखल्या. खऱ्या अर्थानं टीम जर विचार केला तर मुंडेवाडी टीमनं संघ 2 हे स्वप्न एकच स्पर्धा जिंकण्याचं अगदीच आजच्या लॉट्समधून 2 संघ आज क्वालिफाय करतील. अगदीच अगदी सुपर 12 असं या सामन्याचा थरार असणार. प्रत्येक दिवसातून 2-2 संघ या ठिकाणी आपण या ठिकाणी क्वालिफाय करणार आहोत आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो एक चांगली स्पर्धा, एक मोठं आयोजन नियोजन, एक चांगलं व्यासपीठ खऱ्या अर्थानं आपल्या आदिवासी समाजातील खेळाडूंना या ठिकाणी मिळवून देण्याचं काम तमाम आयोजकांनी केलं. आयोजकांनी घेतलेली मेहनत खऱ्या अर्थानं आपण पाहतोय, कष्ट आणि मेहनत या ठिकाणी तमाम आयोजकांनी घेतल्या. अगदीच अनिल हिरवा असतील, नागेश उगडा असतील, अगदीच नारायण उगडा असतील आणि त्याच्यानंतर आपण विचार केला तर मनोज झोऱ्या अगदी जर विचार केला यांनी घेतलेली खऱ्या अर्थाने मेहनत आणि त्या मेहनतीनं खऱ्या अर्थानं त्यांची मेहनत खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहतोय. आणि धावफलकावरती धावसंख्या 9 धावा. इथे मोठा फटका फसलाय. चेंडू हवेत. यास वाड कॅच. काय जबरदस्त एफर्ट, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. बॅक टू फिल्डर केला होता. लॉंग ऑनला फटका खेळायचा होता बॉन्ड लाईनच्या बाहेर, परंतु तिथे जज केला
आणि एकंदरीत इथे विकेट क्रमांक गमावल्या. तिसरा धक्का इथून बसेल टीम बीड संघाला 9 अंकावरती. एक 9 धावा स्कोर करते आपण पाहिलं ना तर 9 धावा इथून जोडल्या जात आहेत. गोलंदाज इथून तयार झालाय. पुनश्च इथे खेळायचा होता लेग स्टंपच्या अगदीच बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. जवळपास फाईन लेगला खेळायचं होतं, परंतु इथून मात्र जर आपण विचार केला तर चेंडूवाला डॉट 1.3 चेंडूचा इथून देखील खेळ संपला गेला आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या देखील जोडल्या जात आहेत. त्या मात्र 9 धावा पूर्णपणे रोखून ठेवलंय अगदीच मुंडेवाडी टीमनं या बीड संघाला. मैदानच्या आतमध्ये जर आपण विचार केला तर मैदानच्या आतमध्ये पूर्णपणे रोखून ठेवण्याचं काम केलं आहे. अगदीच पहिल्या मॅचमध्ये हायस्कोर उभारला होता टीम पलसदरी यंगस्टार पलसदरी टीमनं, आणि खऱ्या अर्थानं आता जर विचार केला तर सेकंड राऊंडच्या दुसऱ्या मॅचमध्ये वर्णे टीमनं मॅच जिंकल्या. ह्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्या संघांमध्ये 2 संघांमध्ये जर आपण पाहिलं ना जो हायस्कोर उभारेल त्यांना मात्र इथून बाय असेल. असं सामन्याचं स्वरूप एकंदरीत स्कोर कार्डवरती धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा. खराब कामगिरी आपण इथून पाहू शकाल मैदानच्या आतमध्ये चालू आहे. एकंदरीत जर विचार केला बीड संघाची पहिल्या सामन्यामध्ये काय जबरदस्त गेम केला होता, जबरदस्त खेळ खेळला होता. इथे मोठा फटका वाईट लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू येतोय आर पार सीमा पार. हा येतोय 6 धाव्यांसाठी उत्तुंग असा षटकार. संघर्षकर होता. संघर्ष करताना जर का आपण पाहिलं तर षटकार ठोकला. एकंदरीत त्या षटकारनं जर का विचार केला तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 15 अंकावरती. 1.5 चेंडू नंतर जर आपण विचार केला तर धावा आल्या त्या 15. शेवटचा बॉल इथून शिल्लक. इट्स अ डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 2 देखील फिनिश झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत लगावल्या गेले त्या मात्र 15 धावा. 7.5चा रन रेट आपण इथे पाहू शकाल आणि 7.5च्या रन रेटनं जर विचार केला तर धावा आल्या त्या 15. इथून शेवटचं षटक प्रगतीपथावरती. लास्ट ओव्हर पहिल्या सत्रातील आपण पाहतोय. चला गेम ऑन करा. संध्याकाळच्या सत्रामध्ये जर का आपण पाहिलं एकदा सूर्यदेवता असताना गेले की लगेच या मैदानावरती अंधार होत असतं आणि जो टाईम झाला आहे एकंदरीत 5:06 झालेत. एक सामना आपल्या इथून बाकी आहे. आत्महत्या करतोय स्वतःहून आत्महत्या. या ठिकाणी विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते रनआउटच्या स्वरूपामध्ये. इथून धावा ॲड झाल्यात त्या मात्र पंच एकच सिंगल ना दुसऱ्याला आऊट. एक सिंगल या ठिकाणी आले आणि धावफलक 16 अंकावरती. शेवटचं षटक आहे स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर इथे हाणामारी होणं गरजेचं. स्लॉग ओव्हरचं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. कमीत कमी 25 धाव्यांचं टार्गेट तुम्हाला ठेवावं लागेल कारण या सामन्यामध्ये जिंकायचं असेल ना तर इथून चांगली बॅटिंग होणं गरजेचं बीड संघासाठी. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना इथे मोठा फटका, चांगला स्ट्रोक आहे. फटका पसला 3 शतरक्षक चेंडू खाली, परंतु चेंडू जमीनला दान झालाय. तालमेल नव्हता, कॉलिंग नव्हतं, बॅकअप नव्हतं. इथे एकमेकांना कॉलिंग नव्हता. झेल जर आपण विचार केला तर शिलीम उडान शतरक्षकाला मात्र हा कॅरी करायचा होता, परंतु त्याला देखील इथे तो झेलचा अंदाज बांधू शकला नाही. परंतु डीपवरून चांगले शतरक्षण करण्याचा प्रयत्न केला, चांगली रनिंग घेतली, परंतु इथून धावा कंप्लीट झाल्या तर 18 धावा. 2.2 चेंडूचा खेळ संपला. धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जातात एकंदरीत 18 धावा. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. आज आम्हाला तमाम प्रेक्षकांनी उदंड असा प्रतिसाद दिला. त्या तमाम प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, उपस्थित तमाम मान्यवरांचं
आयोजकांच्या माध्यमातून अर्थात मैत्री ग्रुप आयोजित पलदरी पंचायत चषक 2026च्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत करूयात. खूप चांगला आजच्या दिवसामध्ये सपोर्ट राहिला तमाम मान्यवरांचा, प्रेक्षकांचा आणि एक चांगली स्पर्धा इथे जर का आपण पाहिलं ना, मोठ्या मोठ्या स्पर्धा सातत्याने क्रीडांगणावरती होत असतात. अगदीच जसं हे आयोजन पार होईल ना तसं लगेच या ठिकाणी येणाऱ्या पुढील मार्चमध्ये अगदीच या क्रीडांगणावरती नाईट रजनी शृंखलेची एक स्पर्धा अगदीच होणार आहे. आणि सातत्याने स्पर्धा जर आपण पाहिला तर या क्रीडांगणावरती होत असतात. इथे झेल कॅरी केला विकेटचं पतन, अजून एक विकेट डाऊन केला आहे एकंदरीत 18 अंकावरती. जवळपास जर विचार केला तर विकेटचं पतन, धावफलकावरती धावसंख्या स्थिरावल्या त्या 18 धावा. पूर्णपणे या मॅचमध्ये जर विचार केला तर खराब कामगिरी केली. बॅटिंग वाट्याला आली होती बीड संघाच्या, परत बॅटिंग करत असताना जसा रितेश बाद झाला ना तसा पूर्णपणे हा सामना एका बाजूने झुकला, एका बाजूने कलाटने घेतली. बॅटर राकेश लो फुलटॉस बॉल त्याच्यावरती चढवला आक्रमण, परंतु झेल ची संधी आणि ते झेल विकेटचं पतन, विकेट डाऊन केल्या. ओव्हर क्रमांक 3 देखील संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या ते 18. अगदी 6.33 सरासरी बनवायच्या त्या मात्र 19. 18 बॉल 19ची गरज. लॉ स्कोरिंग मॅच एक जर विचार केला तर एक लॉ स्कोरिंग मॅच, आणि लॉ स्कोरिंग ज्या वेळेस आपण मित्रांनो पाहतो ना अगदी शेवटच्या बॉलपर्यंत जात असतात, आणि ती लॉ स्कोरची मॅच इथे आपल्याला पाहायला मिळेल बीड विपक्ष मुंडेवाडी या दोन टीम दरम्यान. पहिलाच बॉल त्याच्यावरती एक चांगला फटका, झेलची संधी आणि दोन्ही गाड्या एकाच पट्टीवरती. ॲक्सिडेंट मात्र नक्कीच या ठिकाणी झालं. एक साधा सोपा झेल कॅरी करायचा होता. अगदीच पहिल्या चेंडूवरती विकेट जर आली असती तर नक्कीच हा लॉस स्कोरिंग सामना देखील शेवटच्या बॉलपर्यंत आपल्याला पाहायला मिळाला असता. आजच्या लॉट्समधून खऱ्या अर्थानं दोन टीम आजच्या लॉट्समधून क्वालिफिकेशन करतील आणि अगदीच चांगली स्पर्धा इथे पाहायला मिळेल.
19 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला ना तर दोन धावा इथे स्कोअर कार्डवरती. 4 बॉलमध्ये 2 धावा. 19 धाव्यांचं एक मापक असं आव्हान लॉ स्कोरिंग मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. 19 धाव्यांचं एक मापक असं आव्हान आपल्याला पार पाडायचं आहे. अगदीच उद्याच्या लॉट्समधील देखील सर्व टीमला या ठिकाणी आमंत्रित करेन की निश्चितच जेव्हा पहिला सामना आहे ना त्या दोन्ही टीमना खऱ्या अर्थानं इथे 10 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. दोन्ही टीमला सूचना असतील. पहिला सामना असेल गावदेवी भिलवले विपक्ष वंजारवाडी असा सामना असेल. त्या दोन्ही टीमला विनंती करेन की 10 वाजता या ठिकाणी ठीक उपस्थित राहायचं आहे. अगदीच जे जे संघ या आयोजनामध्ये फसवतील त्या संघांच्या सर्व संघांच्या या ठिकाणी क्लिप काढल्या जातील. ते ग्रुपला व्हायरल केल्या जातील. जोही संघ फसवेल त्या संघांच्या क्लिप ग्रुपला टाकल्या जातील याची देखील सूचना असेल आयोजकांच्या माध्यमातून. त्याच्यामुळं कोणताही संघ इथे फसवणार नाही याची मात्र आयोजकांकडनं तंबी येत असताना आपण पाहतोय. इतकी मोठी स्पर्धा आहे आणि स्पर्धेमध्ये कोणताही संघ फसवणार नाही याची आयोजक कमिटी मात्र या ठिकाणी दक्षता घेत असताना आपण पाहतोय. आपण छोटी मोठी स्पर्धा या ठिकाणी खेळत नाही मित्रांनो. मोठी स्पर्धा खेळतो. एक मोठं आयोजन आहे. 10, 20, 30, 40 हजारची स्पर्धा आपण पाहिलं तर अगदीच इकडून तिकडून एक टीम ॲडजस्टमेंट केली जाते. परंतु इतकी मोठी स्पर्धा आहे अगदीच त्याच्यामुळे कोणताही संघ इथे आयोजकांना फसवणार नाही याची दक्षता मात्र आयोजक घेत असताना त्याची जर विचार केला ना तर खातरजमा करत असताना या ठिकाणी पाहतोय. दुसरा सामना या ठिकाणी असेल तर ओव्हर क्रमांक 1 संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या आल्या ते एकंदरीत 4 धावा. 15 धावींची गरज आहे. येणारा 12 बॉल 15 धावींची गरज. पहा काय कमबॅक केला. लॉ स्कोरिंग मॅच आहे. टफ फाईट मॅच. ईट का जवाब पत्तरशा. अगदीच जरूर लॉ स्कोरिंग मॅच लॉ स्कोरिंग सामना जरूर होता आपल्या भेटीस आलाय. परंतु त्या मॅचमध्ये देखील पक्कड निर्माण केले बीड संघानं. अगदीच पंचांकडे या ठिकाणी अपील केली जाते आणि इथून जर का आपण विचार केला तर चेंडू जाईल जवळपास अगदीच वाईड. हा वाईड असणार. चला रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं. चेक करायचं ऑफिशियलने या ठिकाणी आपल्याकडे रेफर केलाय आणि आमचे प्रमुख आयोजक या ठिकाणी अनिल हिरवा यांना विनंती करेन की आपण थर्ड अंपायरची भूमिका या ठिकाणी चेक करायचं. या सामन्यातून जिंकणारा संघ खऱ्या अर्थानं पलदरी टीम सोबत या ठिकाणी 2 हात करेल. कारण हाय स्कोरला या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना तर बाय होती आणि कुठेतरी इथे थोडीशी जर आपण पाहिलं तर धावा थोडेसे कमी झाल्यात. येस वाईट बॉल आहे आपणचा. अगदीच कारण एकदम रेशीवरनं या ठिकाणी बॉल गेला. वाईट बॉल आहे. अगदीच कोणत्याही टीमवरती इथे अन्याय होणार नाही याची मात्र खातरजमा आयोजक कमिटी या ठिकाणी घेत पण पाहतोय. कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाही आणि इथे बॅक टू विकेट किपर केला आणि इथे मात्र झेलची संधी. अगदीच या ठिकाणी जर का आपण विचार केला ना तर झेलची संधी आणि विकेटचं पतन. 19 धावा जास्त काही आव्हान नव्हतं. तर 19 धाव्यांचा पाठलाग करताना जर आपण पाहिलं तर पूर्णपणे या ठिकाणी जखडून ठेवला. अगदीच उद्याचा लॉट्स या ठिकाणी आपण पाहतोय. जर विचार केला ना तर गावदेवी भिलवले ठाकूरवाडी विपक्ष वंजारवाडी. त्यानंतर सागाची वाडी विपक्ष मुठा. त्याच्यानंतर गौरकामत बी विपक्ष ढोकवाडी. त्यानंतर लोणावळा ब्रदर्स विपक्ष नवांक 11 विरानी. नंतर 5वा सामना असेल पोंजे बनामा हरिग्राम असा सामना असेल. या सर्व टीमला विनंती करेन
लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी अनाउन्समेंट केले जाते. सर्व संघांनी या ठिकाणी दिलेल्या वेळेमध्ये अगदी उपस्थित राहायचं. जो कोणताही संघ इथे आयोजकांना फसवेल या स्पर्धेसाठी त्या संघाची क्लिप काढून मात्र ग्रुपवरती पाठवले जाईल, व्हायरल केले जाईल आणि त्यानंतर मात्र कोणाचं ऐकून घेतलं जाणार नाही. कारण स्पर्धा इथे इतकी मोठी आहे. इथे चांगला फटका, पुन्हा एकदा झेलची संधी, झेल होणार का? यास वाडक्या, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. अगदीच इथे चुकी करते आणि एका पाठपाठ एक अशा चुका करताना आपण पाहतोय मुंडेवाडी टीम मैदानच्या आतमध्ये. 19 धावेंचे आव्हान, एक मापाचं आव्हान असताना देखील या ठिकाणी मैदानच्या मुंडेवाडी टीम कुठेतरी खराब कामगिरी करताना आपण पाहतोय. 1.3 चेंडू नंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 5 अंकावरती. 14 धावींची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत, एकंदरीत 10 चेंडू आणि 14 धावींची गरज. जर विचार केला या सामन्यामध्ये कमबॅक केलाय खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर बीड्सनं चांगली गोलंदाजी केली. लॉ स्कोरिंग मॅच होती आणि लॉ स्कोरिंग मॅच या ठिकाणी असताना देखील या ठिकाणी कमबॅक केला गेला. जबरदस्त एफर्ट या ठिकाणी, जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सातत्याने बीड संघाकडनं होत असताना आपण पाहतोय. 19 धावेंचं एक माफक असं आव्हान बीड संघानं इथे ठेवलंय मुंडेवाडी टीम समोर. अगदी जवळचे दोन्ही संघ आणि त्या दोन संघांदरम्यान क्रिकेटचं एक महायुद्ध चालू आहे. पुन्हा एकदा हा वेळेस सेफ फटका केलाय, चांगला फटका. अगदीच बाउंड्री लाईन त्या ठिकाणी फास्ट, आउटफील्ड फास्ट आणि चेंडू निघून चालाय शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरून. चेंडू चालाय बाउंड्री लाईन पलीकडं, रन्स मिळतील 4. हा येतोय संघर्षातून निर्माण केलेला संघर्षमय चौकार. अगदी 4 ठिकाणी या चौकारनं टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल एकंदरीत 9 अंकावरती. 19चा पाठलाग करायचा होता. चौकाराला ज्या फटक्याची खऱ्या अर्थाने इथं गरज होती, अगदीच मुंडेवाडी टीमला तो फटका येत असताना आपण पाहतोय. फलंदाज क्रमांक 4चा संतोष हा फलंदाज आणि त्याच्या बॅटमधनं खऱ्या अर्थानं तो समर्थन कशामधनंच या ठिकाणी जर आपण पाहिले ना तर मैदानामध्ये गेल्या त्याने इरादे स्पष्ट केले आहेत. अगदी सेट होऊन गेलाय आणि गेल्या इरादे स्पष्ट करताना चौकात टोकलाय. गोलंदाज स्वागत केलं संतोष या फलंदाजानं. इथे चांगला फटका, पुन्हा एकदा फटका बसला. झेलची संधी, निखिल कोणती चूक करत नाही. बॅक टू फिल्डर खेळला आणि इथे परतवून लावलंय संतोषला, पकडलाय संतोषचा झेल आणि संपवला जाते इथून मात्र. अर्थात संतोषचा खेळ बॅक टू द डगआउट परतावं लागेल. 9 अंकावरती विकेट डाऊन झाले. 3ऱ्या क्रमांकाचा मात्र इथून फलंदाज बाद झालाय. 3 बाद 9. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 8 बॉलमध्ये आता बनवायचे त्या 10 धावा. संघर्ष की कहानियां बहुत लंबी होती है दोस्तों. संघर्ष के बिना यहाँ कोई मान नव्हता. अगदीच इथे जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल ना तर तुम्हाला संघर्ष करावा लागेल. संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही. जीवनामध्ये तुम्हाला मेहनत केल्याशिवाय काही मिळणार नाही. मेहनत करा, यश तुमच्या पदरामध्ये आपोआप येईल. आणि ती मेहनत, तो संघर्ष इथे करत असताना सध्या घडला बीड संघ. इथे चांगला फटका पॉईंटच्या दिशेनं, अगदीच एक चांगला क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेला. सिंगल फाय डबलचा प्रयत्न, अगदीच थ्रो थोडासा या ठिकाणी कमजोर पाहायला मिळतोय. कमजोर जिंकायचा असेल मित्रा तर थ्रो परफेक्ट करावं लागेल. कलेक्शन चुकीचं, थ्रो चुकीचा. जिथे सिंगल होऊ शकलं असती तिथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला. धावा कंप्लीट केल्या 2 आणि 2 धावेच्या बराबरीनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 11 अंकावरती. लढावं लागेल स्वतःच्या नावासाठी, स्वतःच्या गावासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वतःच्या टीमसाठी. टीम मुंडेवाडी संघाला दोन्ही संघ या ठिकाणी प्रयत्न करतायत. प्रयत्नार्थी परमेश्वर. इथे झेलची संधी, विकेट किपर, विकेट डाऊन. कोणती चूक करत नाहीये, तू चल मी आलो. ज्या पद्धतीनं पत्त्यांचा बंगला कोसलावा ना तसा डाव कोसलत असताना मैदानच्या आतमध्ये टीम मुंडेवाडी संघाचा. ओव्हर क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5.5 रन रेटच्या औसतनं धावा आल्या. धाव फलकावरती 11 येणारे आता 6 बॉल आणि 8 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम. 6 बॉल 8 धावींची गरज. पहा मित्रांनो, क्रिकेट हा अनिश्चित गोष्टीने भरलेला खेळ आहे. कोणावरती हावी होईल याचं मात्र उत्तर आपल्याला शेवटच्या बॉलवरती पाहायला मिळेल. सातत्याने रंग बदलणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ. आम्हाला वेळ लावणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ. मित्रांनो, तुमची आमची ओळख नसताना ओळख निर्माण करून देणारा खेळ म्हणजे हाच क्रिकेटचा खेळ. आपण पाहतोय मैत्री ग्रुप आयोजित पलद्री पंचायत चषक 2026 या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त टफ फाईट लढत चालू आहे. अगदीच एक पैसा वसूल मॅच, पैसा वसूल सामना, प्रेक्षकांच्या आवडतीचा सामना मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. मुंडेवाडी बनाम बीड. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी फिर हमारी. हेच मैदानच्या आतमध्ये दोन्ही संघ दाखवत असताना आपण पाहतोय. काय जबरदस्त मॅच रंगले. 6 चेंडू 8 धावींची गरज. 8 धावा इथे डिफेंड करेल का? गोलंदाज क्रमांक 3 राकेश बॉलिंग मार्कवरती. राऊंड विकेटनं गोलंदाज सज्ज झालाय.
वाडिश लॉंगॉपमध्ये निखिलनं काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. वाडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उमेश आहे. चांगली क्षेत्ररक्षणाची रचना या ठिकाणी आखल्या. चला गेम ऑन करायचं. एक सामना इथून बॅलेन्स आहे. इथे काय करतोय यस यस या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना, मागाशी वाईटला रिव्ह्यू घेतला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू नाही, फक्त तुम्हाला आता बिमारसाठी रिव्ह्यू घेणार आहे. पंच एक मिनिट. ओके आपण चेक करूयात. कारण कारण पहिला त्यांचा रिव्ह्यू सक्सेस झाला होता, त्याच्यामुळे आपण इथे चेक करूयात. येस पंच वाईट बॉल आहे. अगदीच्या ठिकाणी वाईट बॉल आहे. अगदीच्या ठिकाणी आपण पाहतो वाईट बॉल या ठिकाणी निघून कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाही. इथे आयोजक कमिटी इथे बसलेत आणि कोणत्याही टीमवरती कोणताही अन्याय होणार नाही याची दक्षता मात्र या ठिकाणी संपूर्ण आयोजक कमिटी. जर का तुम्ही एकदा गमावला तर अर्थात टीम मुंडेवाडी धावाला गरज आहे. आणि पंचांत देखील इथे ताकीद करेन की जी वाईड आहे ना ती वाईड आहे, कारण इथे आपण शपल वगैरे काय ठेवलं, जी वाईड आहे ती वाईड इथे ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आपण पंचांत देखील या ठिकाणी ध्यानात घेणं खूप गरजेचं आहे. इथून मात्र आलाय डॉट बॉल, कमबॅक केलाय जिथे खऱ्या अर्थानं आता 5 बॉल आणि 7 धावींची गरज. कंपल्सरी चेशिंग पहा. सामना एक जबरदस्त रोमांचक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. इथे शॉट ऑफ द लेन चेंडू निघून चाललाय. कमी गतीने चेंडूला हाताला होता, टप्पा खाला, चेंडू निघून चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. या सीटचा डॉट बॉल. हर एक डॉट गेंद के ऊपर कोई रन नहीं होता दोस्तों. तो डॉट चेंडू मात्र इथून फेकला जातोय. अगदीच लढावं लागेल इथून, परंतु सध्या घडला रडताना दिसतोय तो फलंदाज. रडून चालणार नाही मित्रा. इथे जिंकायचं असेल तर इथे धावांचा पाठलाग करायचा आहे. धावांचा पाठलाग करावा लागेल. सिंगल फाईट फंबल पाहायला मिळालं. खराब हेडिंग. इथे 2 धावा सहज कंप्लीट झाल्या. 2 रन इज कंप्लीट. 2 धावेच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या अगदी जाऊन पोहोचेल एकंदरीत 14 या अंकावरती. 5 धावींची गरज. 3 चेंडू 5 धावींची गरज. कोण जिंकणार हा सामना अगदीच पाहूया. कोण जिंकणार कोण हारणार शेवटचा बॉल मात्र जरूर ठरवणार, कारण 3 चेंडू मागे 5 धावा डिफेंड करायचे त्या गोलंदाज बीड संघाचा राकेशला, आणि 3 चेंडू मागे 5 धावा कंप्लीट करायचे आहेत. अगदीच मैदानच्या आतमध्ये जर फलंदाज पाहिला तर संदीप आणि श्रीकांत ही जोडी मैदानच्या आतमध्ये. श्रीकांत सलामीसाठी आलेला फलंदाज. चांगली गोलंदाजी. प्रेशर थोडसा, दडपण थोडसा. सिंगल फास्ट डबलचा प्रयत्न. रनआउटची संधी. ढोक्याची घंटा. यस 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 यस. पंच काय रेफर केलंय का? ओके धाव कंप्लीट आहे का पंचांनी? चेक करायचं आहे ना? हां ओके. दुसरी धाव कंप्लीट आहे का चेक करायचं. यस 2 धावा कंप्लीट आहेत ऑफिशियल. अगदी दोन्ही धावा या ठिकाणी कंप्लीट आहेत आणि 2 या धावसंख्येने टीमची टोटल धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 16 या अंकावरती. 2 चेंडू 3 धावेंची गरज. कंपल्सरी चेसिंग. काय जबरदस्त मॅच. अगदी लॉ स्कोरिंग मॅच असताना देखील शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना इथून जाताना आपल्याला दिसतोय. क्रिकेट हा अनिश्चित गोष्टीने भरलेला खेळ आहे मित्रांनो. कधी काय होईल याचं उत्तर मात्र मॅच अगोदर आपल्याला देता येणार नाही. इतकी जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. मैदानच्या आतमध्ये 100% कमिटमेंट या ठिकाणी दोन्ही टीम देत असताना आपण पाहतोय. एक टफ फाईट लढत जी व्हायला हवी ती होत असताना आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. इथे चांगला फटका स्टेट ड्राईव्ह केला. शेप फटका खेळलाय, परंतु पाहूया 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फंबल पाहायला मिळाला. सिंगल फाईट आली. डबलचा प्रयत्न आणि 2 धावा इथून कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी. धोक्याची घंटा आणि इथे पाहता ऑफिशियल सांगते 3 धावा कंप्लीट. चूक केली क्रिकेटमध्ये, चुकीला माफी नाही मित्रांनो. काय केलं मैदानच्या आतमध्ये. 2 चेंडू 3 धावेंची गरज होती. जिथे थोडंसं खराब फिल्डिंग पाहायला मिळालं वाडिश लॉंगापूरहून. थ्रो देखील खराब केला. क्षेत्ररक्षण खराब आणि इथे पाहता 3 धावा कंप्लीट आणि विजय निश्चित केला टीम मुंडेवाडी संघानं. विजयी टीमचे हार्दिक अभिनंदन. तसेच पराभूत टीमचे देखील गोड कौतुक.